नमस्कार. आपण महाराष्ट्रातील आणि देशातील बदलत्या हवामानाचा घेतलेला आढावा अतिशय माहितीपूर्ण आहे. आपण सध्याची विरळ ढगाळ परिस्थिती, बंगालच्या उपसागरातील बदल, उत्तर प्रदेश आणि अतिउत्तरेकडील पश्चिमी विक्षोभ WD तसेच विदर्भाच्या आसपास असलेली मेघगर्जना याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. उष्णतेच्या लाटेबद्दल हीटवेव्ह बोलायचं झाल्यास आपल्या अंदाजानुसार 10 ते मे 16 पर्यंत महाराष्ट्रात विशेष उष्णता जाणवणार नाही. मात्र 17, 18 आणि मे 19 रोजी विदर्भात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांमध्येही तापमान वाढू शकतं. GFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात अजूनही विरळ ढगाळ वातावरण आहे आणि गुजरातच्या बाजूला काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे, जी आता अरबी समुद्राकडे सरकली आहे. पश्चिमी विक्षोभामुळे WD तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, लो प्रेशर एरिया देखील सक्रिय आहे. पावसाच्या अंदाजाबद्दल बोलायचं झाल्यास बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील बाजूला पावसाचं प्रमाण वाढत आहे आणि अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. मे 11 महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मे 12 बहुतेक ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल आणि मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल. अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती मुंबईच्या आसपास सरकल्यानं गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल. मे 13 या भागात पावसाचं प्रमाण आणखी वाढेल. मे 14 महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कायम राहील आणि याच दिवशी अंदमानात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मे 15 महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. मे 16 महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस राहील, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस कमी असेल. मे 19 दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचं वातावरण राहील. ISMWL मॉडेलनुसार मे 11 पासून कोकण किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल आणि मे 12 पासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण वाढेल. 13 आणि मे 14च्या दरम्यान मान्सूनचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे आणि याच काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. 15 आणि मे 16 रोजी कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहील. 18 आणि मे 19 रोजी दोन्ही समुद्रांच्या दक्षिणेकडील भागात पावसाचं प्रमाण वाढेल आणि मे 20 पर्यंत मान्सूनची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. मे 21 पर्यंत अंदमानातून मान्सून बऱ्याच भागांमध्ये पोहोचलेला असेल आणि दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल. मे 23 पासून महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. एकंदरीत हवामानामध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत आणि मे 24 पर्यंत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला मोठे पावसाळी क्षेत्र तयार होईल. दरम्यान महाराष्ट्रात दररोज पावसाचे प्रमाण वाढत राहील आणि यावर्षी मे महिन्यातच काही भागांमध्ये चांगला पाऊस होईल. मे 11 नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मे 12 मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मे 13 छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहील. बीड, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागात रात्री उशिरा पाऊस वाढू शकतो आणि मे 14च्या पहाटेपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मे 14 दुपारनंतर विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. यावर्षी मे महिन्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनची प्रगती देखील चांगली राहील असे दिसते. आपण दिलेली माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजे.